नम्रताजी, सप्टेंबर 2025 मध्ये जेव्हा पॅलेस्टाईनचा इश्यू मतदानासाठी आला तर भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे। काँग्रेस पार्टीसारखं आमचं नाही आहे की फक्त मताच्या लांगुलचनासाठी एकाच तऱ्हेने भूमिका घ्यायची। सप्टेंबर 2025 मध्ये भारताने पॅलेस्टाईनच्या बाजूनी भूमिका घेतलेली आहे। हे मतदान केलेलं आहे। काँग्रेसच्या प्रवक्त्यांना मी आठवण करून देतो। आणि तुम्ही जे बांगलादेशमध्ये हिंदूंची हत्या होती तेव्हा काही केलं नाहीये आणि तुमच्या प्रियंका गांधी पॅलेस्टाईनच्या पर्स घेऊन फिरतात, पण कधी काश्मीरातल्या हिंदूंसाठी किंवा बांगलादेशच्या हिंदूंसाठी कधी पर्सवर त्यांनी काही लिहिलंय का? तर तुमचं डोमेस्टिक पॉलिटिक्स म्हणजेच तुमचं आंतरराष्ट्रीय धोरण आहे। हे नेहरू गांधी परिवार नेहमीच भारताच्या विरुद्ध भूमिका घेत आलेले आहे आणि त्याच्यामुळे देशाच्या परराष्ट्र धोरणात किती मोठं नुकसान झालं आहे आपल्याला आज पाहता येतं। मोदी साहेबांची सगळ्या देशांची तेवढेच प्रेमाचे संबंध आहेत, चाहे ते इस्रायल असो किंवा पॅलेस्टाईन असो। असं असतं तर मुस्लिम देशांनी, अरब देशांनी भारताच्या विरुद्ध भूमिका घेतली असती का? दुबईचे जे शासक आहेत ते सतत भारताच्या टचमध्ये असतात। सौदी अरेबिया असो, बहरीन असो, कतार असो, सगळे आमच्या फेवरमध्ये आहे। तर काँग्रेस पार्टीला कुठेतरी दुखत आहे, त्याच्यामुळे ते देशाच्या विरुद्ध जाऊन भारताच्या सरकारला भूमिका घ्यायला लावत आहेत। आणि जर भारताच्या परराष्ट्र खात्याने जर काही भूमिका घेतली आहे ती देशाची भूमिका आहे। आता कोण इंडिव्हिज्युअल एमपी काय बोलतो याला काही अर्थ नसतो। देशाचं सरकार आणि देशाचं परराष्ट्र धोरण देशाची भारत सरकार ठरवतं। मग असे तर काँग्रेसचे किती काही बोलत असतात। इम्रान मसूद उद्या त्या शियांच्या याच्यात पार्टिसिपेट होऊन काय काय बोलतात आहे, मग इम्रान मसूदची भूमिका काँग्रेसची भूमिका म्हणायची का? तर असं आहे की देशाच्या हितासाठी जे योग्य असेल ते मोदी सरकार करेल आणि 1 करोड भारतीयांसाठी मोदी सरकार उभं आहे। आतापर्यंत इतक्या वेळा भारताचे लोक बसले, प्रत्येक वेळा मोदी सरकारनी एक विशेष ऑपरेशन राबवून त्यांना परत आणलेलं आहे। हे काँग्रेसच्या राजवटीत कधीच नाही झालं। ते भारतीयांना तसेच सोडून द्यायचे। आज मोदी सरकार एक ऑपरेशन राबवतं, प्रत्येकाला घेऊन येतं। आजही आमचा इराणशी संबंध आहे, त्यावेळेला युक्रेन वॉरमध्ये सुद्धा माझ्या हिंदू बांधवासाठी काय केलं सांगा बरं एकदा। युक्रेनमध्ये उल्लेख केला तुम्ही, 3 वेळा उल्लेख केला। बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं? बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा ना एकदा। आम्ही उभे आहे हिंदूंसाठी, सांगा ना एकदा। बांगलादेशला स्ट्रिक्ट वॉर्निंग केलाय, बांगलादेश काय केलं सांगा ना एकदा। सांगा ना बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं? बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा बरं एकदा। बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं सांगा एकदा। प्रियंका गांधींनी बांगलादेश मधल्या हिंदूंसाठी काय केलं? एक काम सांगा मोदी साहेबांचं।